आचार्य पंडित द्रोणमती ने लिहिलेला हा ग्रंथ आहे। कुदेव कुगुरु और कुधर्म का परिच्छेद। मिथ्या देवादिक भजे हो गए मिथ्या भाव, गजति न को साचे भजो यह हित एक उपाय। पहले कुच्छित धर्माचं सेवन करो, कुच्छीय धम्म मिरव, कुच्छीय पाषंडी भक्ति संयुक्तो, कुच्छीय तवम गुणत्तो, कुच्छीय गई आयनो होई। जर कुच्छित धर्मामध्ये रत राहिला म्हणजे धर्म आणि कुधर्म याच्यामधला फरक जाणला नाही आणि कुधर्मामध्येच रत राहिला, कुच्छित देवाला साधूला वगैरे त्यांची भक्ती केली, त्यांचं सेवन केलं, कुच्छित तप केलं तर काय होतं, कुच्छित गतीची खोट्या गतीची प्राप्ती होते। कुच्छित म्हणजे खोटी गती, या ठिकाणी खोट्या गतीला तो प्राप्त होतो। जो कुच्छित धर्म में रत है, कुच्छित पाखंडियों की भक्ति से संयुक्त है, कुच्छित तप को करता है, वह जीव कुच्छित अर्थात खोटे गति को भोगने वाला होता है। बस जैसे परिणाम तसं फळ, जैसी करनी वैसी भरणी, क्यों व्यर्थ समय बर्बाद करे। जशी करणी तशी भरणी। त्या ठिकाणी कोणी आपल्याला सहाय्य करायला येणार नाही, तिथं समाज येणार नाही। मग या आत्ता म्हणेल समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, तिथं समाज थोडाच येणार आहे। धन समाज गजबाज राज तो काजन आवे, या ठिकाणी कोणीही कामाला येणार नाही। म्हणून या ठिकाणी धर्माच्या बाबतीत लोक या ठिकाणी शिथिल बनतात। लोक काय म्हणतील, आपण नाही केलं तर वगैरे अशा प्रकारे त्या ठिकाणी दुसऱ्याकडे पाहून धर्म करतात, त्याला सम्यक दर्शन प्राप्त होत नाही। जो स्वतःकडे पाहून धर्म करतो त्याला सम्यक दर्शन प्राप्त होतं। दुनिया काय म्हणेल, लोक काय असं म्हणणारे असतात तसंही म्हणणारे असतात आणि लोक थोडंच भोगण्यासाठी येणार आहेत। आपल्या आत्म्याकडे पाहून जे तीर्थंकर भगवंताने सांगितलेलं वस्तुस्वरूप आहे त्याचा निर्णय करेल, त्याचा आश्रय करेल, त्याप्रमाणे देवगुरु शास्त्राचा निर्णय करेल, धर्माचा निर्णय करेल तर सम्यक दर्शन प्रगट होईल, सुखाचा मार्ग प्रगट होईल। बाकी त्या ठिकाणी निंदा भय वगैरे ख्याती लाभ पूजा वगैरेच्या द्वारे तो धर्मामध्ये प्रवर्तन करेल तर त्याला धर्माची प्राप्ती होणार नाही। लौकिक दृष्टी ठेवून, लोकांकडे दृष्टी ठेवून धर्म करणं हे पापाचं कारण आहे। दुसरा काय म्हणेल, दुसरे काय करतात, सगळे येतात म्हणून आपल्याला गेलं पाहिजे असं, याच्यासाठी दुसऱ्यासाठी तुला धर्म करायचं का आत्म्यासाठी, ज्याच्यासाठी धर्म करायचं त्याची ओळख कर। हे भव्य किंचित मात्र लोक से या भय से कुदेवादिक का सेवन करके जिससे अनंत काल पर्यंत महादुख सहना होता है, ऐसे मिथ्यात्व भाव का करना योग्य नहीं है। तो हे भव्यो संबोधन केलेलं आहे। किंचित मात्र लोक से व भय से, थोड्या मात्र लोभाने मानाधिकाच्या द्वारे किंवा भयाने भय कुदेवादिक का सेवन करके जिससे अनंत काल पर्यंत दुःख सहना होता है। कुदेवादिकाचं सेवन करेल तर त्या ठिकाणी अनंत कालपर्यंत दुःख महादुःख सहन करावं लागेल। संधी मिळालेली आहे, खरे देवशास्त्र गुरु मिळालेले आहेत, तू निर्णय कर वस्तुस्वरूपाचा, आपल्या आत्मस्वरूपाचा निर्णय कर आणि मोक्ष मार्गस्थ हो। भले मग त्या ठिकाणी हळूहळू जरी चालला तरी तू मोक्षाला जाणार, परंतु मोक्ष मार्गाचा यथार्थ निर्णय केला नाही, खऱ्या देवगुरुशास्त्राचा निर्णय केला नाही आणि पळत जरी सुटला तरी काही उपयोग होणार नाही त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे, मिथ्यात्वाचा अभाव कर, खऱ्या देवगुरुशास्त्राचा निर्णय कर, कोणाच्या रागा लोभाने त्याच्यामध्ये प्रवृत्ती करू नकोस। तरी इससे अनंत काल पर्यंत महादुख सहना होता है, ऐसे मिथ्यात्व भाव करना योग्य नहीं है। जिन धर्म में तो अमनाय है कि पहले बड़ा पाप छुड़ाकर फिर छोटा पाप छुड़ाया है। जैन धर्मामध्ये अशी पद्धत आहे, अमनाय आहे, असा मार्ग आहे की सगळ्यात पहिल्यांदा मोठं पाप सोडविलं जातं आणि नंतर क्रमाने लहान लहान पाप सोडविली जातात। इसलिए इस मिथ्यात्व को सप्त व्यसनाधिक से भी बड़ा पाप जानकर पहले छुड़ाया है। म्हणून ह्या मिथ्यात्वाला सप्त व्यसनाधिकापेक्षाही मोठं पाप जाणून, सप्त व्यसनाधिकाचं फळ नरकगती आहे, मिथ्यात्वाचं फळ निगोद आहे।
मिथ्यात्वाचं फळ अनंत संसार आहे. नरकातून येऊन जीव सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. नरकात पण सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. त्या ठिकाणी 4थ्या नरकापर्यंतचा जीव वर येऊन एक भवावतारी पण बनू शकतो. एका भवात मोक्षाला जाऊ शकतो. आले लक्षात. पण निगोदामध्ये गेला तर चान्सच नाही. त्याला उपदेश ऐकण्याला पण चान्स नाही. अनंत भाव त्याला भटकंती करावी लागेल. तरी 7 व्यसनापेक्षाही मिथ्यात्वाचं पाप अधिक आहे. लोकांना ते पाप वाटत नाही. हे शरीर माझं आहे अशी मान्यता पाप वाटतं का नाही. तुमचा झूठ चोरी कुशील पाप आहे, पण हे शरीर माझं आहे अशी मान्यता महापाप आहे. हे घर माझं आहे, पैशामध्ये सुख आहे, विषयामध्ये सुख आहे, त्या मान्यता महापाप आहे. त्या ठिकाणी मूळ आहे ना त्या ठिकाणी. पापाचा बाप आहे, पापाचं मूळ आहे मिथ्यात्व आहे. कारण फळद्रव्यामध्ये एकत्व ममत्व बुद्धीमुळे तर बाकीची पापं होतात. 5 पाप 7 व्यसन कशामुळे होतात. शरीराधिक परद्रव्यामध्ये एकत्व बुद्धीमुळे होतात. जर त्याचीच एकत्व बुद्धी तुटलेली असेल आणि कर्मोदयामुळे कदाचित त्याने पाप केलं, त्या ठिकाणी दुर्गतीला गेला तरी त्या ठिकाणी सांगितलं ना, त्या ठिकाणी सम्यक दृष्टी एकतर नरकाला जात नाही आणि गेला तर तो त्याचा दोष नाही, कर्माची निर्जरा, कारण मिथ्यात्व निघून गेलेला आहे. आले ही महत्वाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी सम्यक दृष्टी नरकाला जात नाही आणि गेला तर दोष नाही त्या ठिकाणी, कारण त्याच्या कर्माची निर्जरा आहे. याच्यामध्ये श्लोक येऊन गेला नाही. तर म्हणजे सगळ्या 5 पाप 7 व्यसनापेक्षा मिथ्यात्व पाप आहे. मिथ्यात्व काय. फळ द्रव्यामध्ये एकत्व ममत्व बुद्धी, याचं नाव मिथ्यात्व आहे. विपरीत मान्यता. जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं न जाणणं. जीवाला जीव न जाणणं, अजीवाला अजीव न जाणणं, अजीवाला जीव मानणं है ना, अजीवाच्या द्वारे सुखदुःख मानणं, जीवाला अजीव मानणं. त्या ठिकाणी अशा प्रकारे ही मान्यता आहे. म्हणून रोज जीव अजीव तत्वाचा विचार करा. मी जीव आहे की अजीव आहे. जीव आहे तर मी चैतन्य धातूचा पिंड आहे, अमूर्ती चैतन्यमय तत्व आहे. शरीर जड आहे, अजीव आहे. समस्त पदार्थ माझ्याहून भिन्न आहे, त्याच्यामध्ये माझं सुखदुःख नाही. हा निर्णय रोज विचाराच्या द्वारे केला पाहिजे. आलं. आणि जीवामध्ये जो मी जीव आहे त्याच्यामध्ये अपनत्व येणं, एकत्व येणं, त्या ठिकाणी हा मोक्षाचा उपाय आहे. त्याच्यामध्ये अपनत्व येणं हा धर्म सगळा करायचा आहे. ते कशासाठी करायचा आहे. आपल्या वस्तूमध्ये अपनत्व येण्यासाठी करायचं आहे. इतकं सगळं वाचलं, इतकं ऐकलं, परंतु अपनत्व करण्याचा पुरुषार्थ ज्याला त्याला करावा लागणार. फळद्रव्यामध्ये अपनत्व आहे नाही, शरीर माझं आहे, अपनत्व आहे की नाही याच्यामध्ये. हां, ते अपनत्व कोण सोडणार. सापडलं नाही सापडलं. ते अपनत्व कोण सोडणार. ज्याला त्याला सोडावं लागणार आहे आणि ज्याला त्याला पुरुषार्थाच्या द्वारे सोडावं लागणार आहे. नाही नाही सम्यक दृष्टी अठ्ठ्याऐंशी. हां पुढे 88 बरोबर. सम्यक दृष्टी जीवाचे दुर्गतीत कधी गमन नसे, गेला तर तो दोष नसे, पूर्वकर्म क्षय होत असे. सम्यक दृष्टी जीवाचं एक दुर्गतीमध्ये गमन होत नाही त्या ठिकाणी, आणि गेला तर तो दोष नाही, पूर्वकर्माचा क्षय आहे. कारण त्याने मिथ्यात्वाचा अभाव केलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मिथ्यात्वाचा अभाव केला असताना एकतर तो दुर्गतीत जातच नाही त्या ठिकाणी, आणि गेला तर तो दोष नाही. पूर्वीचं जो कर्म उदयात होतं त्याच्या तो अधीन झाल्या कारणाने त्याला दुर्गतीचा पण त्या ठिकाणी, त्यामुळे तो त्या ठिकाणी जाऊन काय करणार आहे. पूर्वकर्माची निर्जराच करणार आहे त्या ठिकाणी. जसे श्रेणिक राजा वगैरे अनेक जीव आहेत नरकामध्ये असे त्या ठिकाणी. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ही संधी दवडता कामा नये. कोणती संधी. त्या ठिकाणी विपरीत मान्यता दूर करा. खरे देवगुरुशास्त्र आणि त्यांचं वचन जाणून खऱ्या देवगुरुशास्त्राचा निर्णय करा. कुदेव कुगुरु कुशास्त्राचा निर्णय करा. धर्म अधर्माचा निर्णय करा. धर्म तर एक वीतराग भावरूपच आहे. वीतराग भावाशिवाय धर्म प्रगट होत नाही.
ज्या क्रिया केल्या असताना, जे परिणाम केले असताना वितराग भावाची प्राप्ती होते, वृद्धी होते, त्याच्यामध्ये धर्म आहे. बाकी त्यामध्ये धर्म नाही. शुभभाव होतील, पण तो धर्म त्याची निश्चिती करा. धर्म काय आणि अधर्म काय. धर्म केला तर धर्म केला माना, पुण्य केलं तर पुण्य केलं माना. परंतु जर धर्म न करता मी धर्म केला मानेल तर ते मिथ्यात्व आहे, खोट आहे ना, चूक आहे. धर्म केलाच नाही त्या ठिकाणी. मी व्रत केले, मी उपवास केले, दया केली, दान केली, हे पुण्य केलं. तू धर्म केला का. वितराग भावाचं नाव धर्म आहे. मंदिरात गेलो, रोज मंदिरात जातो, शास्त्र स्वाध्याय करतो, पण वितराग भाव, तू पहिले वितराग भावाला धर्म मान, मान्यता बदल. वितराग भावच धर्म आहे, दुसरा धर्म नाही. आणि मला अजून वितराग भाव झाले नाही तर वितराग भाव कसे होतील. वितराग भाव म्हणजे राग द्वेष मोहाचा अभाव, याचं नाव वितराग भाव आहे. धर्म कशाला म्हणतात आज अक्षरात आपण वाचलो याच्यामध्ये. शास्त्र पठण हा धर्म नव्हे. 47 आणि 48व्यामध्ये धर्म कशाला म्हणतात सांगितलं. शास्त्र पठण हा धर्म नव्हे, किंची धारण धर्म नव्हे, केशलोच हा धर्म नव्हे, मठ निवास हा धर्म नव्हे. मग धर्म काय आहे ते सांगा. हा धर्म नाही, तो धर्म नाही, तो धर्म नाही. लगेच 48व्या गाथेमध्ये नाही. राग द्वेष मन सोडून जो निज आत्म्यात लीन होतो, जिनेश्वरानी सांगितले तो निश्चित मोक्षा जातो. राग द्वेष दोहोंचा त्याग करून जो आपल्या आत्मस्वभावामध्ये निवास करतो, आत्मस्थ होतो, त्याला जिनेंद्र भगवंताने धर्म म्हणून म्हटले आहे. सांगितलं ना. राग द्वेष सोडून जो आपल्या स्वभावामध्ये निवास करतो, आत्मस्थ होतो, त्यालाच जिनेंद्र भगवंताने धर्म म्हणून म्हटले आहे. हाच धर्म पंचम गतीला मोक्षाला पोहोचवितो. अर्थ वाचा. मध्ये संगीत लागलेलंच ना, त्यावेळेस अर्थ वाचून होतो. हा अर्थ पण त्याच्याबरोबर बघितला. हे ऐकत असताना 10 श्लोक पण ऐकतो की नाही रोज, त्यामध्ये 2 श्लोकानंतर एकदा संगीत लागतं, त्यावेळेला तो अर्थ बघून होतो आपला. तेवढ्या वेळामध्ये अर्थ भावार्थ बघून होतो. आणि अर्थ बघितला तर आणखी त्या ठिकाणी काय होतं, आपला लय उपयोग लागतो. तर रागद्वेष सोडून, रागद्वेषाचा त्याग करून जो आत्मस्थ होतो, आत्म्यामध्ये लीन होतो, त्यालाच जिनेश्वराने धर्म म्हटलेला आहे. दुसऱ्या कशाला, कुठल्या क्रियेला धर्म म्हटलेलं नाही. ज्ञान क्रिया आहे ती धर्माचं कारण आहे. आले लक्षामध्ये. ज्ञान क्रियेशिवाय धर्म कसे. ज्ञान ही आत्म्याची क्रिया आहे त्या ठिकाणी. ज्ञान क्रियेच्याच द्वारे मोक्ष होतो. ज्ञान म्हणजे जाणणे, आणि ज्ञानामध्ये एकाग्रता, की ज्ञानाची क्रिया, त्याच्याद्वारे मोक्ष प्रगत होतो. आले लक्षामध्ये. दुसरं कशाच्या, आपल्या क्रियेच्या द्वारे, आत्म्याच्या क्रियेच्या द्वारे आत्म्याला मोक्ष होईल का शरीराच्या क्रियेच्या द्वारे आत्म्याला मोक्ष होईल. आत्म्याचा मोक्ष व्हायचा आहे. मग कोणाची क्रिया करावी लागेल. शरीराने क्रिया केली तर आत्म्याचा मोक्ष होतो. मग आत्म्याने क्रिया केली तर शरीराचा मोक्ष होतो. कसं, ज्याच्या त्याची क्रिया ज्याच्या त्याच्यामध्ये आहे त्या ठिकाणी. पण 2 द्रव्य एक होत नाही. ते अजीव मी जीव, पहिला निर्णय जीव अजीव त्या ठिकाणी. ते जड मी चेतन. माझी क्रिया मला सुखाचं कारण, माझीच क्रिया मला दुःखाचं कारण, माझे परिणाम मला सुखाचं कारण, माझे परिणाम मला दुःखाचं कारण. एक सूत्र. माझी क्रिया मला सुखाचं कारण, माझी क्रिया मला दुःखाचं कारण, माझे परिणाम मला सुखाचं कारण, माझे परिणाम मला दुःखाचं कारण. आपल्याला सुखी व्हायचे असेल तर त्याप्रमाणे परिणाम करावे लागतील. ज्याप्रमाणे फळ पाहिजे त्याप्रमाणे बीज पेरावे लागतील. सुखमय परिणाम, सुख पाहिजे तर सुखमय परिणाम पेर, दुःख पाहिजे तर दुःखमय परिणाम पेर. दुःखमय परिणाम पेरेल आणि म्हणेल मला सुख प्राप्त व्हायचे, कसं येईल. शक्य आहे का. कारणानुविधायिनी कार्याने, जसं कारण तसंच कार्य आहे. सर्वत्र नियम आहे. कारणानुसारच कार्य घडतं. कारण विपरीत कार्य विपरीत. कारण दुःखमय कार्य दुःखमय. कारण सुखमय कार्य सुखमय. सरळ तत्व आहे ना त्या ठिकाणी. तुला सुख पाहिजे तर सुखाचे बीज पेर, तर तुला सुखाची प्राप्ती होईल. जिनधर्म में तो यह अमना है कि पहले बड़ा पाप छुड़ाकर फिर छोटा पाप छुड़ाया है, इसलिए नित्यात्म को सप्त व्यसनादि से भी बड़ा पाप जानकर पहले छुड़ाया है. इसलिए जो पाप के फल से डरते हैं
अपने आत्मा को दुख समुद्र में नहीं डुबाना चाहते वे जीव इस मिथ्यात्व को अवश्य छोडो. काय सांगितलं? जे पापाच्या फळाला भीता आपल्या आत्म्याला दुःख समुद्रामध्ये डुबवू इच्छित नाही ते जीव या मिथ्यात्वाला अवश्य सोडो. लाख प्रयत्न करा पण या मिथ्यात्वाचा अभाव करा. त्याच्यामध्ये दुःख काही नाही, कष्ट काही नाही, उलट सुखच सुख आहे. मिथ्यात्व सोडण्यामध्ये दुःख काय नाही. उपवास करून बसावं लागत नाही, पैसे खर्च करावे लागत नाही, न क्लेशो न धनव्ययो न गमनम न देशांतरे प्रार्थना तेषां चिन्ह बलक्षयो न भयम पीडा परस्यापिन सावध्यम न रोग जन्म पतनम नैवान्य दैवान्यही. कोणाची सेवा करत बसावी लागत नाही मिथ्यात्व सोडण्यासाठी, काही करावं लागत नाही. आपल्या ज्ञानाच्या द्वारे जिनेंद्र भगवंताने जे वस्तूचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वस्तूच्या स्वरूपाचा निर्णय करायचा आहे. मी जीव आहे, शरीर अजीव आहे, निर्णय करा. हा हे याच्यामध्ये तत्वज्ञान तरंगिणीमध्ये 12-13 तर चिद्रूप स्मरणे फलम बहुकथम तन्नाद्रियते जुधा. हा धर्म इतका अवघड म्हणजे काय? मिथ्या मान्यता. हा मिथ्या, एक मिथ्या तो सुटत नाही म्हणून धर्म अवघड होऊन बसला. मिथ्या मान्यता आपल्या मनाने उठबस करावी लागत नाही, पैसा खर्च करावा लागत नाही, कोणाची सेवा करावी लागत नाही, पैसा खर्च करावा लागत नाही, असा हा धर्म आहे. त्या ठिकाणी भय, कशाचं भय नाही, बलक्षय नाही याच्यामध्ये. उपवास तापास करून बलाचं क्षय होईल त्या ठिकाणी, हा आणि मग मला धर्म प्राप्त होईल असं धर्माचं स्वरूपच नाही. जसं पहिले ज्ञानाने धर्म होतो, अज्ञानाने अधर्म होतो. जशी वस्तू आहे तसं ज्ञान कर, न्याय आहे हा. त्या ठिकाणी मी धातू आहे ना, त्याच्यामध्ये मी धातू ज्ञानवाचक आहे. आपल्या ज्ञानाला वस्तू स्वरूपाकडे नेणारा तो न्याय. हा जिनेंद्र भगवंताने न्याय दिलेला आहे. न्याय नाही तिथं, न्यायाचा विचार करा. आपलं ज्ञान वस्तू स्वरूपाकडे नेणं याचं नाव न्याय आहे. अन्याय आपलं ज्ञान जसं वस्तू स्वरूप आहे तिकडं नेणं, वळविणं, नयती तिकडं त्या ठिकाणी फिरवणं, त्या ठिकाणी तर आपल्याला न्याय मिळेल. ज्ञानामध्ये निर्णय कर, अरिहंत भगवान कोण आहेत, कसे आहेत, त्यांनी काय सांगितलं, त्याने सुखाचा मार्ग काय सांगितला, हे जसं सांगितलं तसा निर्णय करणं हा न्याय आहे. तू मनाने म्हणशील अरिहंत भगवंताची मी पूजा केली की अरिहंत भगवान मला सुखी करते, हा अन्याय झाला. अरिहंत भगवान कोणाला सुखी दुःखी करत नाही. वस्तू तुला माहीत नाही, अरिहंत भगवानच कसे आहेत ते माहीत नाही. मी पूजन अर्चन केलं, व्रत उपवास केले, त्या ठिकाणी एखादं विधान केलं की अरिहंत भगवान माझे संकट दूर करतील, त्या ठिकाणी माझ्यावर आलेलं संकट दूर होईल, माझी दुकानदारी व्यवस्थित चालेल, त्या ठिकाणी मी विधान केलं, पूजा केली, त्या ठिकाणी म्हणजे असं तिची मान्यता आहे ना. हा असे मानतात त्या ठिकाणी. असे पुष्कळशी लोक म्हणजे त्याची मान्यता आहे. अनादी कालापासून घेऊन आलेलं आहे, ते बदलायला लवकर तयार होत नाही. त्याला असं वाटतं ना त्या ठिकाणी आपण हे केलं ते केलं, त्या ठिकाणी हे संकट दूर होईल वगैरे. संकट पूर्वपार्जित कर्माने आलेलं आहे. कर्म ते संकट तुझ्यामध्ये कुठं आहे. तुझा जर त्याच्याप्रती रागद्वेष असेल तर संकट, जर रागद्वेष नसेल तर संकटच नाही ना. संकट आतमध्ये आहे कुठं? आत्मा तर अमूर्तिक चैतन्यमय तत्व आहे. आतमध्ये संकट फिरूच शकत नाही. चैतन्य घन वस्तू आहे ना. पर वस्तूकडे पाहून हा रागद्वेष करतो. जितके रागद्वेष तीव्र होतील तितकं संकट अधिक आहे. रागद्वेष जर झालेच नाही तीव्र तर संकट कसलं आहे त्या ठिकाणी. त्याच्याकडे लक्षच दिले नाही. त्या ठिकाणी पांडवावर केवढं संकट आलं होतं, कोणावर आलं होतं, त्यांनी तिकडे लक्षच दिलं नाही. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एकत्व बुद्धी ममत्व बुद्धी केली नाही. शरीर जळत असेल जळो भळे, मी त्याचा जाणणार आहे, ते माझ्या ज्ञानाचं ध्येय आहे, माझा ध्रुव स्वभाव अवध्य आहे. अशा प्रकारे जाणून परामध्ये तो शेजाऱ्याचं घर जळतं आहे, त्या ठिकाणी आग लागलेली आहे, तो विझवायचा प्रयत्न करेल कमजोरीवर. आणि मुनिराज तर त्या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष पण देणार नाही. आपल्या स्वरूपामध्ये ते स्थित राहतील. त्या ठिकाणी किती दुःख आहे, त्या ठिकाणी काय दुःख आहे त्या ठिकाणी. शरीर जळत आहे, शेजाऱ्याच्या घराप्रमाणे आहे, ते भिन्न आहे. प्रगट भिन्न ज्ञानामध्ये निर्णय केलेला आहे. 3 कषाय चौकडीचा राग त्याच्या संबंधी निघून गेलेला आहे म्हणून दुःख. 3 कषाय चौकडीचा राग निघून गेला आहे. आपल्या शरीरासंबंधी जेवढा राग आहे तेवढं दुःख आहे. ते दुःख देखील ज्ञानाचं ज्ञेय आहे. सम्यक दृष्टीला दुःख येतं 1, 2, 3 कषाय चौकडीचा सद्भाव आहे. एकच कषाय चौकडीचा अभाव केलेला आहे.
मग त्याच्या शरीरामध्ये सुई टोचेल तर त्याला दुःख होईल, डास चावेल तर त्याला दुःख होईल की नाही त्या ठिकाणी. पण तो जाणतो आहे की माझा एकच कश आहे, हा तो जाणतो आहे, त्याच्यामुळे अनंतानुभूती नाही. जाणतो काय आहे, हे शरीर भिन्न आहे, मी भिन्न आहे, हे शरीर माझ्या ज्ञानाचं ज्ञेय आहे. तसे डास चावला, सुई टोचली, हे माझ्या ज्ञानाचं ज्ञेय आहे, मी ज्ञान आहे. माझं ज्ञान जाणण्याचं काम करतं. माझा त्याच्यामध्ये जेवढा राग भाव आहे तेवढं मला दुःख आहे. हा रागभाव तुटेल तर मला दुःख नाही. हा त्याचा विधी पण तो जाणतोय. रागभाव देखील ज्ञानाचं ज्ञेय आहे. आलं लक्षामध्ये कशी कला आहे त्या ठिकाणी. आणि हा रागभाव कसा तुटेल, माझ्या न्यायिक स्वभावाला न्यायिक स्वभाव जाणून त्याच्यामध्ये अधिक अधिक एकाग्रता करेल तर रागभाव तुटत जाईल त्या ठिकाणी. 1 चौकडी 2 चौकडी 3 चौकडीचा अभाव कसा होईल. मी न्यायक आहे, अनंत चतुष्टय स्वरूपी आहे, अशा प्रकारे निर्णय करून त्याच्यामध्ये पहिले निर्णय कर, मान, आणि मानून मग जशी एकाग्रता करत जाईल तसा राग तुटत जाईल, राग मिटत जाईल, ढिला ढिला पडत जाईल. हा एकच उपाय आहे. आणि हा असा उपाय ज्ञानेंद्र भगवंताने जिनवाणीमध्ये सांगितलेला आहे. आणि याच्या विरुद्ध जर काही मानेल, हे केलं ते केलं म्हणजे मी सुखी होईल, त्या ठिकाणी सुखाचा उपाय सर्व जीवासाठी एकच आहे. नाही, नारकी जीवासाठी वेगळा आहे, तिरंजी जीवासाठी वेगळा आहे, स्वर्गातल्या जीवासाठी वेगळा आहे, विदेश क्षेत्रातल्या जीवासाठी वेगळा आहे, श्रीमंतासाठी वेगळा आहे, आणि गरिबासाठी सुखाचा उपाय एकच आहे. काय आहे, आपल्या न्यायक स्वरूपाचा निर्णय करणे हा पहिला उपाय आहे. आणि दुसरा उपाय, न्यायक स्वरूपामध्ये जसजशी एकाग्रता करत जाईल तसतसे राग द्वेष अधिक मिटत जातील, तसा अधिक अधिक सुखी बनत जाईल. सुखी बनला केव्हा, न्यायक स्वभावाचा निर्णय केल्याबरोबर सुखाचा मार्ग हाती लागला. मग अधिक सुख श्रीमंत कसा बनेल, एकाग्रतेच्या द्वारे तो वास्तविक श्रीमंत. स्वभावामध्ये अधिक अधिक रमणता करेल तसा त्या ठिकाणी अजाची लखपती. पंडित बनारसीदास पंडित बनारसीदास सांगितलं, लखपती कसा बनेल तो, लक्ष करेल आपल्या आत्म्याचं जसजसं तसा तो लक्षपती बनतो. मुनिराज लक्षपती आहे. लक्षपती म्हणजे आता काय लक्षपती बरोबर आहे बाहेर धनसंपत्ती. आत्म्याचं लक्ष करणारा तो लक्षपती बनतो. लक्षपती असतो तो सुखी असतो. असं पूर्वी त्यावेळेला कुठल्या काळामध्ये आहे ना त्या ठिकाणी, ज्या एका पैशाला 5 सेर ज्वारी मिळत होती तो काळ लक्षामध्ये. अजाची लखपती, लखपती आपल्या आत्म्याला ज्याने पाहिलं, लक्ष केलं, तो लखपती बनतो. बाकी धन संपत्ती वगैरे ती पुण्याच्या द्वारे आलेली आहे, त्याचं लक्ष करण्यामध्ये आकुलता आहे आणि त्याचं ती तर सुटून जाणारे आहे पुण्य संपता क्षणी. आलं लक्षामध्ये. आणि ते दुःखाचंच कारण आहे, सुखाचं कारण नाही. कारण ते संयोगी आहे. ज्याने संयोगामध्ये मजा मांडली, ज्याने संयोगामध्ये मौज मांडली, ज्याने संयोगामध्ये आनंद मांडली, त्याला कल्पना नाही, त्याला एक समय क्लेशाचा येणार आहे, दुःखाचा येणार आहे, एक समय संयोग सुटणार आहे. ज्याने त्याच्यामध्ये सुख मानलं, आनंद मानली, मौज मांडली, त्याला असा एक समय येणार आहे जीवनामध्ये की त्याला क्लेशित व्हावं लागणार आहे, दुःखित व्हावं लागणार आहे. ज्याने संयोगामध्ये मौज मानली, आनंद मानला, नाही सुख मानलं, त्याला निश्चितपणे एक क्षण हा संयोग सुटणारा आहे. या संयोगाचा निश्चित वियोग होणार आहे आणि त्यामुळे त्याला अतीव क्लेश उत्पन्न होईल. पुढचं नाही, एक क्षणात तो संयोग सुटणार आहे. एक क्षणात त्या ठिकाणी एक क्षण असा येणार आहे की तो संयोग अलग होणार आहे आणि त्यामुळे एका क्षणात हे सगळं अलग होणार. त्यावेळेला तो क्लेशित होणार त्या ठिकाणी. त्याला कल्पना पण नाही हे सोडायचंय, हे माझं नाही, हे सुटणार आहे. आणि त्याने त्याच्यामध्ये अपनत्व वाढवून 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 उलटा अभ्यास केलेला आहे. त्या जीवाला किती दुःख होईल. सुटणार आहे याची कल्पना नाही. हा देह सुटणार आहे, हे घर सुटणार आहे, ही धनसंपत्ती सुटणार आहे, याच्या मनामध्ये कधी विचारच केला नाही. आणि एक क्षण एकदम येऊन ठेपला की शरीर सुटलं, घरदार सुटलं, स्त्रीपुत्राधिक सुटले त्या ठिकाणी. त्यावेळेला त्याला जे क्लेश उत्पन्न होतात त्या ठिकाणी एक तो जाणतो केवली भगवान जाणतात. किती दुःख होतं त्या ठिकाणी. अशा प्रकारे त्याने सगळ्या एकत्वाचा अभ्यास केलेला आहे, उलटा अभ्यास केलेला आहे त्या ठिकाणी. हे माझं, हे माझं, हे मी, याच्यात सुख आहे, अशा प्रकारचा अभ्यास केला. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे,
आणि हा मी आहे, हा मी आहे, असा उलटा अभ्यास केलेला आहे त्या ठिकाणी. उलटा अभ्यास कर, जसं वस्तुस्वरूप आहे तसा अभ्यास कर, तर नाहीतरी एक दिवस सोडावंच लागणार आहे. विचार करा ना त्या ठिकाणी. मरण अवश्य भावी आहे, मरण आल्यानंतर तो सुटावंच लागणार आहे. मरण येण्याच्या आधी चित्तातून ते सोडून टाक, अभ्यास कर. मरण येण्याच्या आधी चित्तातून ते सोडण्याचा अभ्यास कर त्या ठिकाणी. येथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. तो धर्माचा अभ्यास आहे. मरण येण्यापूर्वी त्या ठिकाणी हे चित्तातून त्याग करण्याचा अभ्यास कर. त्याच्या संबंधीची आसक्ती, त्याच्या संबंधीचं ममत्व, त्याच्यामधली एकत्व बुद्धी तोडण्याचा अभ्यास म्हणजे धर्माचा अभ्यास आहे. हा अभ्यास तर हा करत नाही. बाकीचे शब्दपाठ वगैरे करण्यामध्ये अभ्यास मानतो, शास्त्र पठन करण्यामध्ये अभ्यास मानतो, परंतु अंतरंगामध्ये ममत्वभाव तोडण्याचा अभ्यास, हा मान्यता, ममत्वभाव तोडण्याचा अभ्यासच करत नाही. हा मान्यता बदलली गेली पाहिजे ना शास्त्राच्या द्वारे, की परद्रव्य आपलं नाही, परद्रव्यामध्ये सुख नाही, ते आपलं कधी होणार नाही. हा संयोग आहे, आणि संयोग आहे तर वियोग नियमाने आहे, कारण ते आपलं नाही. मग आपलं नाही ते केव्हा सुटल्यानंतर, आधी का विचार करत नाही? तुला सुखी बनायचं तर आधी विचार कर नाही, हे आपलं नाही, आत्ताच हे माझं नाही, आणि आत्ताच याच्यामध्ये माझं सुख नाही असा निर्णय कर. मी गेल्यानंतर याचं काय होईल याचा विचार करतो. काय होणार आहे, ते माझ्याबरोबर येणार आहे का, त्याच्यात माझं सुख आहे का, काही माझं असणार नाही. मग आत्ताच विचार कर की मी असताना देखील माझं नाही, मी असताना देखील हे माझं नाही, असा ज्याने पूर्णपणे विचार केलेला आहे तो त्याचा न्यायक म्हणून राहतो. जे येतंय जातंय ते याच्यामुळे येत नाही, याच्या पुरुषार्थाने येत नाही, याच्या बुद्धीने येत नाही, आणि याच्या शौर्याने पराक्रमाने येत नाही, ते पूर्व पुण्याईने येत आहे. पण याची उलटी बुद्धी आहे ना, मी पराक्रम केला, मी लक्ष दिलं, मी हे केलं, मी धावपळ केली म्हणून हे आलं. एक कण, एक रजकण देखील तुझ्या मुळे आलं नाही, तुझ्या विचाराने पण आलेलं नाही, तुझ्या बुद्धीने पण आलेलं नाही. मी माझ्या बुद्धीनं आणलं, बुद्धी सामर्थ्याने लक्ष घातलं, हुशार होतो म्हणून आलं. किती त्याच्यामध्ये मूर्खपणा असतो त्याचा त्या ठिकाणी. म्हणजे निर्णय कर की जेवढा पुण्याचा उदय आहे, जसला पुण्याचा उदय आहे तशीच साधन सामग्री, तशाच वस्तू तुझ्या सान्निध्यामध्ये तेवढ्या काळासाठी आलेल्या आहेत, पण त्या आत्ताही तुझ्या नाही. आलं, मेल्यानंतर नसतील पण आत्ताही त्या तुझ्या नाही. पण हा त्याच्यामध्ये अहंकार करतो, ह्या माझ्या आहे, माझ्यासारखं कोणाकडे नाही, आणि मी एवढं असं केलं, मी तसं केलं, मी हा पुरुषार्थ केला, आणि शून्यातून निर्माण केलं, अशा प्रकारे तो वाटेल त्या कल्पना करतो त्या ठिकाणी, मानतो त्या ठिकाणी. पण पराला पर चिन्ह जाणत नाही. म्हणून या ठिकाणी अपने आत्मा को दुख समुद्र में नहीं डुबाना चाहते जे जीव इस मिथ्यात्व को अवश्य छोड़ो. या मिथ्यात्वाला अवश्य सोडा. परद्रव्याची क्रिया मी करू शकतो, मी पराचा करता आहे, मी पराचा भोगता आहे. परामध्ये एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व भाव, चार हे भाव सुटल्याशिवाय मिथ्यात्व सुटत नाही. परद्रव्यामधलं एकत्व, परद्रव्यामधलं ममत्व, शरीरामध्ये एकत्व, शरीरामध्ये ममत्व, शरीरामध्ये कर्तृत्व बुद्धी, आणि शरीरामधली भोक्तृत्व बुद्धी. शुभाशुभ कर्म आहे, त्याचं करता मी नाही, त्याचा देखील करता मी नाही. शुभभाव तर मी करणार आहे, मी व्रत करणारा, मी उपवास करणार, हे भाव येत आहेत ते कर्मजनित आहेत, औदयिक भाव आहे. जसं कर्म उदयात आहे तसेच तुझे परिणाम होत आहेत. तेच की हे कर्मजनित आहे, त्याचं कर्तृत्व सोडेल त्या ठिकाणी. मग सर्व कर्तृत्व सोडेल. जे पराचं आहे ते पर करता येतं, त्याचा मी आहे करता, मी ज्ञाता आहे. तर त्या ठिकाणी व्रत घेण्याचे भाव येत आहेत. मी प्रतिमाधारी बनलो, मी मुनी बनलो, हे औदयिक भाव आहेत. हे देखील कर्तृत्व घेईल तर मिथ्यादृष्टी बनेल. तो मी जाणतोय की आता कर्माची स्थिती कशी आहे, की दोन कशा निघून गेलेले आहेत चौकडी, त्यामुळं मला व्रत घेण्याचे भाव होत आहेत, हे औदयिक भाव आहे. त्या दोन कशाही चौकडीच्या अभावामध्ये जे आत्मस्वरूपामध्ये अधिक एकाग्रता झालेली आहे ती माझी क्रिया आहे. त्यामध्ये माझी क्रिया कोणती आणि औदयिक क्रिया कोणती, याच्यामध्ये भेद ज्ञान करणे. तीन कशाही चौकडीच्या अभावामध्ये जे आत्मस्वरूपामध्ये अधिक लीनता केलेली आहे ती माझी क्रिया आहे. आणि त्या क्रियेच्या निमित्तामध्ये त्या ठिकाणी जो रागभाव घटलेला आहे आणि त्यामुळे पर वस्तू वगैरे अलग झालेले आहे, त्या ठिकाणी
त्या ठिकाणी ते पराची क्रिया आहे. त्या पराची क्रिया आहे ती माझ्या ज्ञानाचं ज्ञेय आहे. अशा प्रकारे निर्णय औदैक भाव आणि ज्ञान भाव प्राया बहुतेक जीव औदैक भावाला धर्म मानतात. काय सांगितलं? प्राय बहुतेक जीव औदैक भावाला धर्म मानतात. शास्त्र वाचण्याचा भाव आला, शास्त्र पाठ करण्याचा भाव आला, तरी ते पाठ झालं ना, द्रव्यसंग्रह पाठ झाला म्हणजे काय झाला? धर्म झाला की नाही? धर्म नाही झाला, औदैक भाव आहे, पुण्य झालं. पुण्य औदैक भाव आहे त्या ठिकाणी. आणि त्याप्रमाणे आपल्या वस्तूचा निर्णय केला तर धर्म झाला. धर्म कसा होतो? अरे पाठ झाला हे तुझ्या पुण्याचा उदय आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तुला सिनेमाची गाणी न पाठवता तुला द्रव्यसंग्रह पाठ झाला. काय बाप भाव असेल तर सिनेमाची गाणी पाठ होतील, त्याच्यामध्ये उपयोग लावेल, त्याप्रमाणे रंगरागाचे परिणाम वाढत वाढत जातील. आहे ना? द्रव्यसंग्रहाधिक जर पाठ होतील तर त्याच्यामध्ये काय आलेलं आहे काय नाही वितराग भाव, त्याचे चिंतन मनन करेल. वस्तुस्वरूपाचं चिंतन मनन करण्याचे भाव शुभ भाव आहे. आणि वस्तुस्वरूप समजेल तर धर्म प्रगट होईल. अले भूमिकेमध्ये आला तो, अंगणामध्ये आला त्या ठिकाणी. और स्वयं को बिंदु बिंदु जानकर यह आत्मा मैं एक अकृत्रिम ज्ञान नहीं हूँ, अकृत्रिम क्रोधाधीन नहीं, ऐसा जानता वापस आगे बरोबर आता मी तेव्हा मैं क्रोध हूँ इत्यादि आत्मविकल्प किंचित मात्र भी नहीं करता. इस प्रकार समस्त कर्तृत्व को छोड़ देता है. समस्तम कर्तृत्व विद्यते ततः खलु अकर्ता प्रतिभासी. तो बरोबर काय होतो? अकर्ता प्रतिभासित होतो. इसलिए सदा ही उदासीन हुआ, मात्र जानता हुआ, अतः निर्विकल्प अकृत्रिम एक विज्ञान होता हुआ अत्यंत अकर्ता प्रतिभासी होता है. आणि सत्याची राहते सत्यालोक आधीमध्ये अत्यंत अकृत्रिम. लक्षात आलं? आपला ध्रुव स्वभाव न्यायक स्वभाव आहे तो अत्यंत अकृत्रिम आहे. आणि व्रत उपवास दयादानादिकाचे भाव शास्त्र स्वाध्यायाचे भाव हे कृत्रिम भाव आहे. हे ती गोष्ट अकृत्रिम शब्द आला की नाही? मग अकृत्रिम काय आहे? बना बनाया हुआ अकृत्रिम जिनबिंब अकृत्रिम चैताल्य. तसा आपला जो अकृत्रिम भाव आहे तो धर्म आहे. आपला अकृत्रिम भाव न्यायक भाव आहे तो अकृत्रिम आहे, तो कोणी केलेला नाही. अग्नीचा उष्ण स्वभाव आहे तो अकृत्रिम आहे. कोणी केला तो? अग्नीला उष्ण कोणी केलं? ती स्वभावता उष्ण आहे. बर्फाला थंड कोणी केलं? कोणी केलं? फ्रीजरनी. मग कोणी केलं? त्याचा तो स्वभाव आहे, त्याला अकृत्रिम तो स्वभाव आहे. तसा आत्म्याचा अकृत्रिम स्वभाव ज्ञान आहे. त्या ज्ञान स्वभावाची ओळख करेल आणि त्याचा आश्रय करेल, त्याचं सेवन करेल, त्याची आराधना करेल, त्याची उपासना करेल तर धर्म होतो. बाकीचे परिणाम कृत्रिम आहेत. व्रत उपवास दया दान आदिकाचे परिणाम, महाव्रताचे परिणाम कृत्रिम आहे. महाव्रताचे परिणाम कृत्रिम आहेत, कर्मजनित आहेत. तीन कशा आहे? चौकडीच्या अभावाची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. आणि स्वभावाला कशाची अपेक्षा नाही. न्यायिक स्वभावाला पराची अपेक्षा नाही. कुठं गेला असताना न्यायिक स्वभाव होईल? शिखंडीला गेल्यावर. मग अरे तू कुठेही गेला तरी तू जाणणारच आहे. सातव्या नरकात गेला तरी तुझा न्यायिक स्वभाव तुझ्या बरोबर येणार आहे, सदा साथ देणार आहे. आणि सर्वात सिद्धीमध्ये गेला तरी तिथेही न्यायिक स्वभाव. नरकात गेला तरी सातव्या नरकामध्ये देखील न्यायिक स्वभावाच्या आश्रयाने धर्म होणार आहे. आणि सर्वात सिद्धीमध्ये गेला तरी न्यायिक स्वभावाच्या आश्रयाने धर्म होणार आहे. शिखरजीला गेला तरी न्यायिक स्वभावाच्या आश्रयाने धर्म होणार आहे. कुठेही जा, तुला जर न्यायिक स्वभावाचा आश्रय नसेल तर तुला धर्म कसा प्रगट होईल? कारण बाकीचे भाव आहेत ते कृत्रिम आहे. याचा निर्णय कर कृत्रिम आणि अकृत्रिम. जे अकृत्रिम आहे ते सदाकाल राहणार आहे. बाकीचा हा सगळा संयोग आहे तो कृत्रिम आहे, कर्मजनित आहे. त्याचा विनाश होणार आहे एक दिवस निश्चित आहे. त्याच्या विनाशाचा समय पण निश्चित आहे. मग त्याचा विनाश होण्याच्या आधी चित्तातून बुद्धीतून आपल्या अकृत्रिम स्वभावाला जाण, त्याच्यामध्ये अपनत्व कर, त्याला आपलं मान आणि बाकी त्याला आपल्यापासून भिन्न जाण, भेद विज्ञान कर. म्हणून मिथ्यात्व को अवश्य छोडो, निंदा प्रशंसा दिखते
प्रशंसा जितके विचार के शिथिल होना योग्य नहीं है. नाही मी असं केलं तर माझी लोक निंदा करतील, मला समाज काय म्हणेल, त्या ठिकाणी खोटे देव गुरु शास्त्री यांना मी बदलू नाही, या काळामध्ये सगळेच भक्त आहेत, काय करणार, आता त्या ठिकाणी भीती वाटत असेल तुला तर समाज तुझ्या काही उपयोगाला येणार नाही. तू जर दुर्गतीमध्ये गेला, तिरंची गतीमध्ये गेला, नरकामध्ये गेला, तिथं समाज काही येणार नाही, कोणी येणार नाही. दुसरा काय म्हणेल, घरातले लोक काय म्हणतील, जिनवाणी काय सांगते आहे, जिनेंद्र भगवान काय सांगतायत त्याप्रमाणे तू ठोस निर्णय कर, पक्का निर्णय कर. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही कष्ट नाही. निर्णय करणे हे ज्ञानाचं काम आहे. शास्त्र वाच, ऐक आणि निर्णय कर. वस्तुस्वरूप कसं आहे, धर्म कशाचं नाव आहे, वीतराग भावाचं नाव धर्म आहे, राग भावाचं नाव धर्म केव्हा पण होऊ शकत नाही त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी निंदा प्रशंसा, या ठिकाणी मी असं कार्य केलं तर माझे लोक प्रशंसा करतात म्हणून मी काही कार्याला धर्म मानेन, तर त्या ठिकाणी आहे ना, निंदा प्रशंसा जितके विचार से शिथिल होना योग्य नहीं है. त्याच्यामध्ये शिथिल होऊ नको. वेळ थोडा आहे, आपला निम्मा वेळ तर निघून गेलेला आहे, थोडासा वेळ शिल्लक राहिलेला आहे, तेवढ्यात तू निर्णय करून घे. निर्णय पक्का होईल तर तुझी गती बिघडणार नाही, हे 100% जा. तुझी पुढची गती तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे. जैसी करणी वैसी भरणी. जर तू निर्णय पक्का केला तर गती 100% बिघडणार नाही. निर्णय उलटा असेल तर त्या ठिकाणी गती बिघडल्याशिवाय राहणार नाही. विपरीत निर्णय असेल तर. आणि ही संधी तू दौडू नको त्या ठिकाणी. कोण काय म्हणेल, कोणी आपलं नाही, कोण काय म्हणेल याच्याकडे तू लक्ष देऊ नको. जिनेंद्र भगवान काय सांगतायत, जिनवाणी काय सांगते, हेच आपल्याला आज शरण आहे. कोण शरण आहे आपल्याला? जिनवाणीच आजच्या काळामध्ये शरण आहे, दुसरं कोणीही शरण नाही. निंदन्तु निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वायसेतम् अथैव वास्तु मरणं सुयुगान्तरे वा न्यायात् पथा प्रविचलन्ति पदं न धीरा. कोई निंदा करता है तो निंदा करो. निंदन्तु निपुणा. स्तुति करता है यदि वा स्तुवन्तु. स्तुति करता है तो स्तुति करो. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. धनसंपत्ती येते आहे येवो अथवा तिच्या इच्छेप्रमाणे जाओ. मी आणतो आहे म्हणून माझ्या पुरुषार्थाने ते येते आहे. दुकानदारी केल्यामुळे ती येते आहे, अमुक केल्यामुळे ते येते आहे, अमुका धंदा केल्यामुळे ती येते. सगळ्या मिथ्या मान्यता आहे. तुझ्या पुण्याचा उदय आहे म्हणून ते येते आहे. चालेल, आमच्या वस्तू विकल्या तरच मला त्या ठिकाणी संपत्ती मिळेल, चोरी केली, लबाडी केली तरच मला धनसंपत्ती मिळेल, ह्या सगळ्या मान्यता मिथ्या आहेत. तुझ्या पुण्याचा उदय असेल. आत्ता चोरी लबाडी करण्याचे जे भाव आहेत ते पाप भाव आहेत. आलं लक्षामध्ये. संपत्ती कमवण्याचे, साठवण्याचे भाव आहेत ते पाप भाव आहेत. आणि संपत्ती येते आहे ती पुण्याने येते आहे. येते गोष्ट लक्षात. त्या ठिकाणी कितीतरी कथा वाचतो हा. पुण्याचा उदय आल्यानंतर त्या ठिकाणी कोणी न आणून देता देखील संपत्ती घरात येते. पुण्याने वैभव प्राप्त होतं त्या ठिकाणी. वैभवाने मती मोहित होते. त्याचं लक्ष तत्वाकडे लागत नाही, धर्म करण्याकडे लागत नाही त्या ठिकाणी. तो पुण्यामध्ये पुण्य अकर्का रोग म्हणजे बनारसीदास म्हणजे पुण्य उत्पन्न झालं, पुण्याचा उदय आला की लोक काय होतात, त्याला रोग लागतो. कशाचा? अकर्का म्हणजे अकडतात. अकडतो. पुण्य अकर्का रोग. पुण्यवाले अकडतात. मी पुण्य अकर्का रोग म्हणून एक त्याने हे दिलेले, दोहा दिलेले पंडित बनारसीदास नाटक संहितेमध्ये. पुण्य अकर्का रोग. पुण्याचा उदय आला की लोक काय होतात, अकडतात. तत्वज्ञान रहित असतात ना त्या ठिकाणी. त्यामुळे त्याला पुण्य म्हणजेच मला तत्वज्ञान नाही. ते त्याला काय असतं, हे म्हणजेच मी, याच्यामुळे मी मोठा झालो, याच्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची मान्यता असते आणि त्यामुळे ते बाकीच्यांना तुच्छ जाणतात अशा प्रकारे. ठीक आहे. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. लक्ष्मी एव अथवा तिच्या इच्छेप्रमाणे यथेष्ट जाऊ या ठिकाणी. आत्ता मरण एवो किंवा युगांतराने मरण एवो, हे तुझ्या अधीनच नाही ना. लक्ष्मी येणं जाणं थांबणं वगैरे, मरण येणं वगैरे त्या ठिकाणी. न्यायात तथा प्रविचलन पदम न धीरा. जे धीर धैर्यवान जीव आहे, धर्मात्मा आहे, ते न्यायपथापासून विचलित होत नाही. याचा अजून आपण विस्तार करूया. ओम नमः.